महिलांचा अजून आजचा खरं म्हणजे आमचा चालू आहे संवाद, पण आपण मंडळी थांबलेला होतात, त्यामुळे आम्ही थोडा ब्रेक घेतला. मुख्य म्हणजे महिलांना बचत गटाच्या मार्फत त्यांना काम देणं हा एक महत्वाचा, कारण महिलांच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे. मग माविमच्या माध्यमातून असेल, उमेदच्या माध्यमातून असेल, आमच्या आशा अंगणवाडी सेविका आहे, त्यांच्या पण समस्या आहे. तर विविध स्तरातील महिलांच्या समस्यांचं संकलन करणं, अर्थात आमदार इथे आहेत. आमचे शहरामध्ये आमचे 2 आमदार आहेत. एकतर पालकमंत्रीच आहेत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते पण बरंच काही इथे काम करत असतात पालकमंत्री या माध्यमातून. परंतु आता हा जो दौरा आहे, हा पूर्णपणे संघटन बांधणी याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे पैसे देणं बंद करून किरकोळ कारणातून त्यांचे रद्द केलेला आहे. अशा पण मोठ्या तक्रारी आल्या, मोठी संख्या आहे. बरोबर. त्या संदर्भात काही महिलांनी नाही, महिलांच्या त्या गोष्टी आमच्या सगळ्या महाराष्ट्रातनच आलेल्या आहेत. मुळात म्हणजे ई केवायसी करताना बऱ्याच अडचणी आल्या, सर्व्हर बद्दल असतील किंवा काही. परंतु आपल्याला माहिती आहे की काही पुरुषांनी पण त्याचा लाभ घेतला. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. खरं म्हणजे हे 18 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना होती, आपल्याला माहिती आहे. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही सुरू केली. आता असं लक्षात येत आहे की काही महिला त्या अपात्र आहेत किंवा त्यांना लाभ देणं योग्य नाहीये, किंवा ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना न मिळता दुसऱ्यांदा जातोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार याची छाननी करत आहे. पुढे नवीन ज्या 18 वयाच्या, ज्या 17 पासून आता 18 वयाच्या झालेत, त्यांना याचा लाभ मिळेल. ज्या 60 वर्षाच्या वर झालेत त्यांना लाभ मिळणार नाही. परंतु काही लोक, ज्यांना आपल्याला माहिती आहे की योजना ही ज्यांना मिळायला पाहिजे त्यांनाच मिळायला पाहिजे, काही लोक जे अपात्र होते त्यांना सुद्धा मिळत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याची छाननी सुरू आहे. परंतु विरोधक जे नेहमीप्रमाणे अपप्रचार करतायत की योजना बंद होईल, योजना अशी बंद होणार नाही, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे ही योजना सुरू राहील. फक्त त्याचे जे काही छाननी आहे ती योग्य प्रकारे झाली पाहिजे, म्हणून काही काळासाठी ई केवायसी थांबले, ते पुन्हा सुरू आहे. यापूर्वी ज्या लोकांनी लाडकी बहिणीचा लाभ घेतलाय त्याच्यावर काय कारवाई करणार? नाही, त्याच्यावर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, स्वतः मंत्री महोदयांचं आपण स्टेटमेंट ऐकलं असेल की त्यांच्यावर कारवाई होणार आहे. 2 दिवस जे दौरा केला तुम्ही, संघटनेमध्ये काय दिसतंय का बदल, की महिलांना आणखी काय मानाचं नाही, मराठवाड्याची राजधानी आहे, मराठवाडा स्तरावर इथं काही बदल दिले पाहिजे, महिलांसाठी? नाही, निश्चितच महिलांची जी संघटनात्मक बांधणी आहे ती इथे पूर्वीपासूनच चांगली होती. आता आमदार साहेब इथे आहेत, त्यांच्या एरियातली पूर्ण बांधणी चांगली आहे. जिकडे आमचे आमदार नाही आहेत किंवा जिथे एक नेतृत्वाचा कुठेतरी अभाव असेल, तर तिथे आम्ही पूर्णपणे तिकडे पण बांधणी पूर्ण करणार आहोत. आणि महिला नेते आमच्या आहेतच इकडे ऑलरेडी. तर अर्थात कोणाला अजून काही घोषित करण्या आत्ता हा आमचा विषय नाही आहे. आमचा विषय फक्त सर्वे आणि अभ्यास करणं एवढा आहे. आमचा रिपोर्ट आम्ही माननीय मुख्य नेत्यांना दिल्यावर नक्कीच तिथे आम्ही आमचे रेकमेंडेशन्स त्यांना देऊ. निर्णय प्रक्रियेमध्ये निश्चितच बघा, आता सगळ्यात पहिले सुरू करायचं तर उपसभापती महिला राहिलेले आहेत. त्याच्यानंतर महिला आघाडीमध्ये सचिव हे पद पहिल्यांदा मला दिलं. 3 महिला नेत्या, शिवसेनेच्या 57-58 वर्षाच्या इतिहासात महिला नेत्या हे कधी म्हणजे महिलांना नेतेपद दिलेलं नव्हतं, सगळे पुरुषच होतं. यावेळेला आपण पाहताय मागे पोस्टरवर त्यांचे फोटो आहेत. भावनाताई असतील, नीलमताई असतील आणि मीना कांबळी या महिला नेत्या आहेत. तर हे शिंदे साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शिवसेने बघा, शिंदे साहेबांनी शिवसेना आता त्यांच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर 3-3.5 वर्ष झालेली आहे. त्यामुळे यामध्ये त्यांनी आमदार खासदार निवडून आणलं, 7 खासदार निवडून आणलेत. सगळ्यात स्ट्राईक रेट जास्ती शिंदे साहेब आमचाच आहे. त्याच्यानंतर 57 आमदार आणि 3 अपक्ष आमच्याकडे आहेत, 60 आमदार आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमचे लोक निवडून आलेले आहेत. त्यामुळे ही सगळी उपलब्धी एवढ्या कमी काळामध्ये माननीय शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये हे शक्य झालेलं आहे. सध्या ऑपरेशन टायगरचा विषय चालू आहे. हो.
आता आमचं पाठवत आहे. आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर यशस्वी होईल तुमचं काय म्हणणं? बघा, ऑपरेशन टायगर हा विषय असा आम्ही काही त्याला नाव दिलेलं नाहीये मुळात म्हणजे. परंतु काही गट जर का आमच्याकडे येणार असतील, आता त्यांना त्यांच्या पक्षात ते आहेत, त्या नेतृत्वावर त्यांचा जर का विश्वास राहिलेला नसेल, दरवाजे बंद करणं हाच विषय असतो. आणि जे जाणार आहेत त्यांना थांबवत पण नाही, त्यांना उलट गेट आउट म्हणतात. मग आता गेट आउट जर का पक्ष नेतृत्वच म्हणत असेल तर आमची दारं उघडी आहेत. किती खासदार पण पडतात? नाही, याविषयी मी इथे बोलू शकत नाही. अर्थात तो विषय पण आजचा इथे नाही आहे. आणि बघा, शिंदे साहेबांचे दरवाजे नेहमी उघडे होते. आता वर्षा बंगल्यावर जितके कधी लोक गेले नाही तेवढे 2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षा बंगला कोणी पाहिला नव्हता, तो लोकांनी, सामान्य जनतेने पण पाहिला. त्यामुळे आमची दारं खुली आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये मराठवाड्यातल्या महिलांना कधी फारशी संधी मिळत नाही नेतृत्वाची. सगळे जे मोठमोठे नेत्यांची पद आहेत मुंबई पुण्यातल्या पट्ट्यातल्या महिलांना मिळतात. नाही, पुढे पण इथे नक्की हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आम्ही तसे रेकमेंडेशन करू की मराठवाड्यात आता महिला चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. हे रेकमेंडेशन आम्ही नक्की देऊ. पालघर नंतर नागपूरमध्ये देखील एक लवजिहादची घटना म्हणजे समोर आली. त्या घटना कमी होत नाहीत, वाढत जातात. समोर रोखण्यासाठी हिंदुत्ववादी सरकारनं आपली कशी भूमिका आहे? बघा, लव्ह जिहादचे विषय जे आहे ते आम्ही अतिशय गांभीर्याने घेतले आहे. आणि पूर्वीची शिवसेना भरकटली, हिंदुत्व दूर केलं आणि तुष्टीकरणाची राजनीती त्यांनी केली. परंतु शिंदे साहेबांनी जे अभिप्रेत आहे, जी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जशी शिवसेना अभिप्रेत आहे तशी शिवसेना आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आहे. आणि लव्ह जिहाद जे विषय सभागृहात देखील आम्ही बऱ्याच वेळ याबद्दल बोलत असतो. परंतु याबद्दल एक नक्कीच मोठी मुवमेंट चालवली पाहिजे. आणि लव्ह जिहाद मुळे आमच्या हिंदू मुली जर का त्यांचं कुठेतरी शोषण होणार असेल, त्यांना चुकीच्या मार्गावर नेणार असेल, तर आमची ही महिला आघाडी जी आहे ती सक्षम आहे. आणि लव्ह जिहाद जर का करून हिंदू मुलींना कोणी भरकटत असेल तर आमच्या या रंगणरागिणी त्यांना सोडणार नाही. महिलांसाठी तुम्ही हा प्रयत्न करताय मात्र चंद्रपूरमध्ये अशी घटना समोर आली की खराब रस्त्यामुळे एका गर्भवतीचा जीव गेला. मागे मी चंद्रपूरला गेले होते काही 15 दिवसापूर्वी. तेव्हा 2-3 वाघिणींनी 4 महिलांवर हल्ला केला होता आणि त्या मृत पावल्या. तर तिथे भेट दिली, तिकडे सरकारी मदत पोचते की नाही हे सगळं आम्ही पाहिलं. परंतु यावरून लक्षात येतं की चंद्रपूरमध्ये जे कोण आमदार खासदार असतील त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर का खराब रस्त्यामुळे जर का कोणाचा जीव दगावत असेल एका गर्भवती, तर हे निश्चितच अशोभनीय आहे. आणि त्याबद्दल नक्कीच मी एक स्वतः महिला आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काही करायचं असेल किंवा प्रशासनाला जागं करायचं असेल, रस्ता जर का नसेल, आपण पालघरच्या आमच्या या ताई इथे आहेत, ज्योतिताई मेहर, पावसाळ्यात पण अशा बरेचदा घटना घडतात. आणि आम्ही नेहमी सांगतो की ज्या कोणी गर्भवती महिला आहेत आणि आता त्यांची डिलिव्हरीची वेळ जवळ आली असेल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी अगोदरच हलवलं पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी जवळ आल्यावर मग जी पळापळ होते पावसाळ्यामध्ये तर ती होऊ नये, यासाठी देखील आम्ही जागरूक राहणार आहोत.